गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. सर खूप सुंदर शिकवतात बरं का. ठीक आहे, तुम्हाला समजतंय ही महत्वाची गोष्ट आहे. हो, खूप सुंदर शिकवतात. हो. मला कळतंय म्हणजे बरी गोष्ट आहे. तुमच्या काही सजेशन असतील तर त्याही सांगत चला, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट्स करता येतील. आता एक इंगळे मॅडम यांनी प्रश्न टाकला होता बघा, की अमेंडमेंट बेस्ड क्वेश्चन्स कशा पद्धतीने सोडवायचे, हे जे काही टेक्निक आहे, तर त्या संदर्भात अगोदर आपण आज चर्चा करूया आणि मग नंतर पुढच्या विषयाकडे आपण वळूया. कारण सर्वसाधारणपणे सर्वांना ती अडचण येऊ शकते की बाबा अमेंडमेंटच्या संदर्भात जर प्रश्न आले प्रश्नपत्रिकेमध्ये ते सोडवायचे कसे, त्यासाठी कुठलं टेक्निक वापरायचं. तर त्या संदर्भात थोडासा शोध घेतला गेला आणि त्याच्या अनुषंगाने आपण कोणत्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो त्या बाबींची मी थोडीशी उजळणी केली आणि तो फॉर्म्युला ते टेक्निक या ठिकाणी या पीडीएफच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय. मग आता या अमेंडमेंट बेस्ड जे काही क्वेश्चन्स असतील ते फक्त राज्यघटनेशी निगडीतच असतील अशातला भाग नाही. तर तुम्हाला सिलेबसला एकूण जे जे काही वेगवेगळे विषय आहेत तर त्या विषयांमध्ये वेळोवेळी झालेल्या ज्या काही अमेंडमेंट्स आहेत तर त्या अमेंडमेंटच्या अनुषंगाने त्या इतर विषयामध्ये सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग एखादी अमेंडमेंट कोणत्या वर्षी झाली, कोणत्या विषयाशी निगडीत झाली, तिच्यामध्ये कोणकोणत्या आर्टिकलला विचारात घेतलं गेलं, ह्या वेगवेगळ्या बाबी त्या अनुषंगाने ज्या आहेत त्या विचारल्या जाऊ शकतात. आणि म्हणून या ठिकाणी त्या फक्त कायद्याचाच तरतुदींचा अभ्यास करून चालणार नाही किंवा त्या फक्त घटनादुरुस्ती कोणती आहे तेवढं बघून चालणार नाही. तर यासाठी तुम्हाला जर समजा राज्यघटनेचा जर आपण विचार केला तर राज्यघटनेचे एकूण भाग किती आहेत, त्याच्यामध्ये अनुच्छेद कोणकोणते आहेत, मग ती घटनादुरुस्ती किती नंबरची वगैरे आहे, कोणत्या वर्षी झाली, म्हणजे एकूणच या सगळ्या बाबींचा विचार जो आहे तो करणं गरजेचं आहे. म्हणजे आता तुम्ही जे बेअर ऍक्ट परीक्षेमध्ये रेफर करणार आहात तर त्या बेअर ऍक्टमध्ये ज्या काही ह्या काही अमेंडमेंट्स ज्या आहेत तर त्यांची यादी कदाचित बेअर ऍक्टच्या शेवटी दिलेली असू शकते किंवा त्या त्या सेक्शनच्या त्या त्या पार्टमध्ये त्या आर्टिकल असेल किंवा पार्टमध्ये झालेली अमेंडमेंट असेल तर त्या पार्टच्या मार्जिनल नोट्समध्ये किंवा फुटनोटमध्ये ती केव्हा इन्सर्ट केली गेली, केव्हा ऍड केली गेली, हे तुम्हाला त्या ठिकाणी तिथे बघायला मिळत असतं. म्हणजे एकूणच दुरुस्तीच्या संदर्भामध्ये मग ती घटना दुरुस्ती असो किंवा दुसरा कुठलाही कायदा त्या कायद्यातील दुरुस्तीच्या संदर्भात असेल तर तुम्हाला एकूण ते सेक्शन असेल, आर्टिकल असेल, एखादा चॅप्टर असेल, एखादा पार्ट असेल, त्या दुरुस्तीचा नंबर असेल, ती दुरुस्ती कोणत्या वर्षी केली, ते वर्ष, या सगळ्याच बाबी त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने विचारात घेणं गरजेचं आहे. आता आज आपण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये समजा राज्यघटनेमध्ये असणाऱ्या घटना दुरुस्त्या यावरती जर प्रश्न आले तर ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे हे डोळ्यासमोर ठेवून ते समजून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूया. आता हे समजून घेत असताना अगोदर आपल्याला संविधानाची जी काही रचना आहे तर ती नीट पद्धतीने समजलेली असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण कालच्या आणि परवाच्याही लेक्चरमध्ये इंडेक्स, ज्याला मी वारंवार फोकस करतोय की इंडेक्सिंग हे टेक्निक आपण नीट आत्मसात करणं गरजेचं आहे. त्याला आपण अनुक्रमणिका असं म्हणतो. म्हणजे कोणताही बेअर ऍक्ट रेफर करत असताना तुम्ही अगोदर त्याची अनुक्रमणिका ही चांगल्या पद्धतीने नजरेखालून घालणं गरजेचं आहे. जेवढं तुम्ही अनुक्रमणिका नीट समजून घ्याल तेवढं तुम्हाला तो कायदा समजून घेण्यामध्ये त्याची मदत होणार आहे. आणि म्हणून हे स्ट्रक्चर जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्या अनुक्रमणिकेच्या माध्यमातून जाणं गरजेचं आहे. आता जसं उदाहरणार्थ राज्यघटनेच्या संदर्भामध्ये राज्यघटनेमध्ये एकूण काल आपण चर्चा करताना बघितलं की आता आज 25 भाग आहेत. म्हणजे जेव्हा घटना अस्तित्वात आली त्यावेळेला 22 भाग होते, आता ते 25 झालेत. आता ते 25 वाढलेत कोणते, तर काल आपण चर्चा करताना बघितलं की पार्ट 4 जो आहे तो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या संदर्भात आहे आणि घटनादुरुस्तीच्या माध्यमातून त्यालाच पार्ट ए 4A हा जोडण्यात आला. कॅपिटल ए, पार्ट 4 कॅपिटल ए.
मग आता कॅपिटल पार्ट 4 कॅपिटल ए काय सांगतो, तो फंडामेंटल ड्युटीच्या संदर्भात बोलतो. हं. बघ हा ए जो काही ऍड झाला तर तो अमेंडमेंटच्या माध्यमातून आला हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं. पण ही अमेंडमेंट कधी झाली, तर तीही ते वर्ष त्या ठिकाणी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्या माध्यमातून काय ऍड केलं हे आपण कुठंतरी माईक सुरू आहे, जर बंद केला तर बरं होईल. आता स्ट्रक्चर समजून घेत असताना बघा, राज्यघटनेचे जे काही पार्ट्स आहेत 25 पार्ट्स आपण म्हटलो. तर आता राज्यघटनेमध्ये जे काही भाग आहेत तर हे भाग आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. आणि मग समजा एखादा प्रश्न विचारला गेला की फंडामेंटल ड्युटीज वेर इन्सर्टेड बाय विच अमेंडमेंट. आता ज्याची आपण आता चर्चा केली की बाबा भारताच्या राज्यघटना जेव्हा अस्तित्वात आली तर त्यावेळेला भारताच्या राज्यघटनेमध्ये फंडामेंटल ड्युटीज नव्हत्या. मग या फंडामेंटल ड्युटीज इन्सर्ट केल्या तर ते केव्हा केल्या गेल्या, तर तेव्हा आपलं हे पार्ट जर आपल्याला माहित असतील तर आपलं लगेच लक्षात येईल की पार्ट 4A जो आहे हा 42वी घटनादुरुस्ती 1976ला राज्यघटनेमध्ये इन्सर्ट केला गेला. म्हणजे हे स्ट्रक्चर जर आपल्याला माहित असेल तर आपल्याला लगेच ती गोष्ट आपल्या नजरेमध्ये भरते. मग या अमेंडमेंटवरती जे काही प्रश्न विचारले जातात तर त्याचा जो एक गोल्डन फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी विचारात घेता येईल की अशा पद्धतीचे प्रश्न जर आपल्याला समजून घ्यायचे असतील, सोडवायचे असतील तर त्यासाठी आपण AYSP हा एक फॉर्म्युला आपण जो आहे तो वापरू शकतो. मग AYSP म्हणजे नेमकं काय, तर ए फॉर अमेंडमेंट नंबर, किती नंबरची दुरुस्ती आहे. समजा 42वी घटनादुरुस्ती आपण म्हणतो, मग ती कधी झाली, ती 1976ला झाली. मग ए तर ती अमेंडमेंट तिचा जो नंबर आहे म्हणजे ती पहिली आहे, दुसरी आहे, चौथी आहे, कितवी आहे, तर ते अमेंडमेंट नंबर म्हणजे ए फॉर अमेंडमेंट नंबर. वाय फॉर इयर, कोणत्या वर्षी झाली. म्हणजे AYSP हा जो फॉर्म्युला आपल्याला नीट समजून घ्यायचा आहे आणि हाच फॉर्म्युला आपण जर योग्य पद्धतीने वापरला तर अमेंडमेंटच्या संदर्भात येणारे जे काही प्रश्न आहे ते आपण चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. येस फॉर सब्जेक्ट, त्या अमेंडमेंटच्या माध्यमातून कोणता सब्जेक्ट ऍड केला गेला किंवा काय बदललं गेलं, कोणती प्रोव्हिजन ऍड केली, कोणती प्रोव्हिजन त्या ठिकाणी जी बदलली गेली किंवा कुठला सब्जेक्ट त्या ठिकाणी आणला गेला. आणि पी फॉर प्रोव्हिजन म्हणजे कोणती एखादी तरतूद बदलली का, एखादा पार्ट त्या ठिकाणी आणला का, नवीन आर्टिकल इंट्रोड्यूस केलं का. जसं पार्ट 9ला 9A हे जोडलं गेलं की ज्याच्यामध्ये तुमचं पंचायत आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स या संदर्भातली तरतूद ही 1992-93ला त्या ठिकाणी आलेली आपल्याला जी आहे ती बघायला मिळते. म्हणजे एकूणच या पद्धतीने ह्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर त्याचा आपल्याला या ठिकाणी जो आहे तो बेनिफिट होताना बघायला मिळतो. हा जो फॉर्म्युला आहे की AYSP की ज्याच्यामध्ये अमेंडमेंटचा नंबर, वर्ष, कोणता सब्जेक्ट ऍड केला आणि प्रोव्हिजन किंवा पार्ट काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आता त्याचं उदाहरण बघा, या ठिकाणी तुम्हाला जो चार्ट दिला तर ह्या चार्टमध्ये पहिल्या कॉलम मध्ये अमेंडमेंट आहे, दुसऱ्या कॉलम मध्ये इयर आहे, तिसऱ्या कॉलम मध्ये सब्जेक्ट आहे आणि चौथ्या कॉलम मध्ये प्रोव्हिजन आहे. मग सुरुवातीला अमेंडमेंट ए फॉर अमेंडमेंट, वाय फॉर इयर, एस फॉर सब्जेक्ट आणि पी फॉर प्रोव्हिजन म्हणजे AYSP हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी बघतोय. आता तुम्हाला ह्या चार्टमध्ये समजा आपण त्यातली शेवटची बघूया. एक नंबरला तुम्हाला 42वी घटना दुरुस्ती बघायला मिळते. त्या कॉलम मध्ये शेवटची जी बघायला मिळते ती 86 86वी घटना दुरुस्ती. म्हणजे घटना दुरुस्तीचा नंबर किती, ते 86. कोणत्या वर्षी झाली, ती 2002ला झाली. मग ह्या घटना दुरुस्तीने कोणता सब्जेक्ट ऍड केला, तर तो राईट टू एज्युकेशन. मग कोणत्या तरतुदीमध्ये केला, तर प्रोव्हिजनच्या कॉलम मध्ये बघा आर्टिकल 21A. म्हणजे काय काय आपल्याला या ठिकाणी 4 गोष्टी लक्षात आल्या. 86वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली, त्यानंतर तिने कोणता सब्जेक्ट ऍड केला आणि कोणत्या तरतुदीमध्ये बदल झाला. तर AYSP हा फॉर्म्युला जर आपण या ठिकाणी नीट समजून घेतला तर त्याची आपल्याला मदत ही कशा पद्धतीने होते हे आणखी आपल्याला पुढे बघता येईल. आता बेराटमध्ये जर हे अमेंडमेंट वरती जर प्रश्न आले तर ते कशा पद्धतीने सोडवायचे, ते ट्रेस कसे करायचे, तर त्याची पहिली पायरी जी आहे ते आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करायचं की प्रश्नामध्ये जे आर्टिकल आलेलं आहे तर ते आर्टिकल अगोदर वाचणं गरजेचं आहे.
आणि ते आर्टिकल वाचल्यानंतर त्या आर्टिकलच्या डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला ज्याला आपण मार्जिनल नोट असं म्हणतो, मराठीमध्ये ज्याला आपण समास असं म्हणतो, डाव्या किंवा उजव्या बाजूला जी जागा सोडलेली असते त्या जागेमध्ये मार्जिनल नोट्स त्या संदर्भामध्ये शॉर्टमध्ये काहीतरी लिहिलेलं असतं. आता उदाहरणार्थ समजा आर्टिकल 21A. आर्टिकल 21A काय, तो राईट टू एज्युकेशन आहे. त्या राज्यघटनेमध्ये राईट टू एज्युकेशन त्या ठिकाणी होतं का? मग आता तुम्ही जो काही अभ्यास केला असेल तर तुमचं उत्तर येईल नाही. मग हे राईट टू एज्युकेशन कोणत्या घटनादुरुस्तीने आलं, तर तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी मिळेल 86वी घटनादुरुस्ती झाली, त्याच्या माध्यमातून आर्टिकल 21ला 21A जे आहे ते हे जोडलं गेलं. म्हणजे पहिली पायरी काय, जर बेर ऍक्ट च्या माध्यमातून तुम्हाला अमेंडमेंटवरती आलेले प्रश्न जर सोडवायचे असतील तर त्यासाठी तुम्ही आर्टिकल योग्य पद्धतीने वाचणं गरजेचं आहे. आता दुसरी स्टेप काय, त्या बेर ऍक्ट मधली फुटनोट तुम्ही बघितली पाहिजे. कारण जर त्या आर्टिकलला दुरुस्ती केली गेलेली असेल तर ती दुरुस्ती केव्हा केली गेली, इन्सर्टेड, ओमिटेड, सबस्टिट्यूटेड अशा शब्दांनी फुटनोट म्हणजे तळटीपा. आता जे काही पेज तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय त्याच्या खाली एखादी लाईन असते आणि त्या लाईनच्या खाली मग ती माहिती दिलेली असते, तिला फुटनोट म्हणतो आपण. इंग्रजीमध्ये फुटनोट म्हणतो, मराठीमध्ये तळटीप म्हणतो. मग ती तळटीप जी आहे तर ती तळटीप जर आपण व्यवस्थित पद्धतीने बघितली तर त्याच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं ती जी तरतूद आहे ती इन्सर्ट केली का, म्हणजे नव्याने त्या ठिकाणी ती टाकण्यात आली का, सबस्टिट्यूट केली का, किंवा ती ओमिट केली का, या पद्धतीने ती दुरुस्ती कशा पद्धतीने आणली हे आपल्याला त्या ठिकाणी जे आहे ते कळत असतं. बघा हे 4 शब्द त्या ठिकाणी वापरले गेले. इन्सर्टेड म्हणजे नव्याने ती त्यामध्ये टाकली गेली, सबस्टिट्यूटेड म्हणजे एखाद्या शब्दाला ती पर्याय म्हणून त्या ठिकाणी वापरली. त्यानंतर ओमिटेड म्हणजे ती त्या ठिकाणून ती वगळली, रद्द केली गेली. आणि 4 जे आहे रिपील्ड, किंवा एखादी तरतूद जी आहे ती रिपील केली जाते. पण मग हे कशाच्या माध्यमातून होतं, तर त्या दुरुस्तीच्या माध्यमातून. म्हणून ही फुटनोट जी आहे तर ती सुद्धा आपण विचारात घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आता मग पुढे काय आपण लक्षात घ्यायचंय, तर काही त्यामध्ये महत्वपूर्ण जे शब्द असतात तर त्यावरती आपण फोकस करणं गरजेचं आहे. कोणते, जे फुटनोट मधले जे शब्द आहे ज्यांची आपण आता चर्चा केली. मग ते इन्सर्टेड म्हणजे नव्याने जोडलं गेलंय का, सबस्टिट्यूटेड म्हणजे जुन्याच्या जागी नव्याने आणलंय का. जसं तुमचं डावरी प्रोहिबिशन ऍक्ट आहे, आता या डावरी प्रोहिबिशन ऍक्ट मध्ये सुरुवातीला डावरी जी आहे ज्याला आपण हुंडा म्हणतो, डावरी फॉर द कन्सिडरेशन ऑफ मॅरेज अशा पद्धतीचा, फॉर द कन्सिडरेशन हा शब्द डावरी प्रोहिबिशन ऍक्ट मध्ये होता. आणि बघ ह्या कन्सिडरेशनचा अर्थ तुमच्या म्हणजे वकिलांनी गरजेनुसार आपल्या क्लायंटला रिलीफ देण्याच्या अनुषंगाने तो वापरलेला बघायला मिळाला आणि त्या शब्दाचा गैरवापर होताना जो आहे तो आढळून आला. मग डावरी जे आहेत फॉर कन्सिडरेशन ऑफ मॅरेज अशा पद्धतीचा तो शब्दप्रयोग होता. म्हणजे हुंडा कशासाठी दिला, तर लग्नाचा मोबदला म्हणून हुंडा दिला. आता बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी पळवाट काय बघायला मिळायची, आम्ही तो हुंडा मोबदला म्हणून दिला नाही, मग आम्ही ती भेटवस्तू म्हणून दिला, आम्हाला योग्य वाटलं म्हणून आम्ही दिला. आणि मग अशा पद्धतीची पळवाट तिथे जी सापडायला लागली, तर ह्या कन्सिडरेशन शब्दाला बदलून त्या ठिकाणी इन कनेक्शन विथ मॅरेज अशा पद्धतीचा शब्दप्रयोग त्या ठिकाणी जो आहे तो आणला गेला. मग हे जे काही सबस्टिट्यूटेड असतं तर ते जुना बदलून नवा शब्द त्या ठिकाणी आणणं, किंवा ओमिट केला जातो म्हणजे ते काढून टाकलं जातं, किंवा त्याला रिनंबर केलं जातं, त्याला नव्याने नंबर जो आहे तो दिला जातो. म्हणून हे जे काही कीवर्ड्स आहेत जे तुम्हाला फुटनोट्स मध्ये बघायला मिळतील किंवा त्या आर्टिकल त्या प्रोव्हिजन मध्ये बघायला मिळतील, तर त्यावरती पण आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आता हे जे काही क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना तुम्ही लॉजिकचा वापर करणं गरजेचं आहे. तर लॉजिक कसं वापराल, आता एक समजा पहिलं उदाहरण बघा की फंडामेंटल ड्युटीज वेअर ऍडेड बाय, असं समजा तुम्हाला प्रश्न विचारला गेला की फंडामेंटल ड्युटीज वेअर ऍडेड बाय, आणि मग तुम्हाला 4 ऑप्शन दिले 24th, 42nd, 44th आणि 52nd. आता या ठिकाणी तुम्ही तुमचा अप्रोच जो आहे तो कशा पद्धतीने असला पाहिजे, लॉजिक कसं वापरणार तुम्ही. मग ड्युटीज म्हणल्यानंतर तुम्हाला त्या कुठे बघायला मिळतात, तर पार्ट 4A मध्ये बघायला मिळतात. मग तुमची विचार प्रक्रिया त्या पद्धतीने चालू होईल. फंडामेंटल ड्युटीज आर अवेलेबल अंडर पार्ट 4A. आता ही कधी आली गेली,
तर ते 1976चा जो पिरियड आहे, तर 1975 ला आपल्याकडे इमर्जन्सी लावली गेली होती. मग त्या 75, 76, 77 या दरम्यान इमर्जन्सी असलेलं आपल्याला बघायला मिळते. मग तो इमर्जन्सी पिरियड मध्ये केली गेलेली ती सुधारणा आहे. आणि त्या पिरियडमध्ये ही सुधारणा करण्यासाठी इंदिरा गांधींनी स्वरण सिंग कमिटी जी आहे तर ती अपॉइंट केली गेली होती. आणि मग ह्या स्वरण सिंग कमिटीने जो काही अहवाल दिला त्याच्या आधारे 42वी घटना दुरुस्ती झाली. या 42व्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात. या 42व्या घटना दुरुस्तीने जवळपास 69 आर्टिकल्स मध्ये भारताच्या राज्यघटनेच्या बदल केलेत, म्हणून हिला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं सुद्धा म्हटलं जात आहे. म्हणजे असे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला काय वापरायचंय? लॉजिक वापरायचंय. हा, की बाबा फंडामेंटल ड्युटीज वेअर ऍडेड बाय. मग ऍडेड म्हटल्यानंतर ते मूळ राज्यघटनेत नव्हते, मग कधी ऍड केले असतील? तर ते त्याचं लॉजिक तुम्ही या पद्धतीने वगैरे जे आहे ते लावू शकता. आता दुसरं उदाहरण बघा, की बाबा राईट टू एज्युकेशन इन्सर्टेड अंडर आर्टिकल 21A बाय विच अमेंडमेंट. हा, की राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा जो काही अधिकार आहे हा अनुच्छेद 21A मध्ये इन्सर्ट केला गेला, पण मग कोणत्या अमेंडमेंटने इन्सर्ट केला गेला? आता त्याही ठिकाणी तुम्ही ही बेरॅक्टची जी काही मेथड वापरू शकता, की आर्टिकल नंबर मध्ये ए आलाय का, कॅपिटल या आर्टिकल आता 21 आहे, 21 ला पुढे काय 21A. मग आता तुम्ही बेरॅक्टची ही मेथड त्या ठिकाणी वापरू शकता. कोणती? की आर्टिकल नंबर मध्ये 21 नंतर ए आलाय का, तो सबक्लॉज स्मॉल ए नाहीये, आर्टिकल 21 कॅपिटल ए आहे. मग याचा अर्थ काय, की हा जो काही ए आहे हा नंतर आर्टिकल मध्ये इन्सर्ट केला गेला, आर्टिकलच्या नंतर तो त्या ठिकाणी आणला गेला. म्हणजे मूळ आर्टिकल मध्ये तो नव्हता आणि मग तो नंतर त्या ठिकाणी आणला गेला. मग आता आर्टिकल 21चं काय झालं? 21A. 21 ऑलरेडी आहे. 21 मध्ये तुम्हाला जे सांगितलं गेलं की नो पर्सन शाल डिप्राइव्ह ऑफ हिज लाईफ अँड पर्सनल लिबर्टी अनलेस एक्सेप्ट प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. मग त्या आर्टिकल 21च्या नंतर जी काही घटना दुरुस्ती झाली 86वी 2002 ला, त्याच्या माध्यमातून आर्टिकल 21A राईट टू एज्युकेशन आणलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे तुम्ही या पद्धतीने लॉजिक जे आहे ते लावू शकतात. मग आता हा एचा जो काही फॉर्म्युला आहे, ए आर्टिकल्स, याच्यावरती तुम्ही विशेष लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे ए आर्टिकल म्हणजे नेमकं काय? तर ए कॅपिटल ए बी सी अशा पद्धतीने ही जी काही कलम अनुच्छेद नव्याने जोडली जातात. आता उदाहरण बघा, आर्टिकल 21, आर्टिकल 21 नंतर आर्टिकल कॅपिटल ए, आर्टिकल 21A हे त्या ठिकाणी जोडलं गेलं. मग हे ए जे आहे, तर जेव्हा ए तुम्हाला एखाद्या आर्टिकल मध्ये बघायला मिळेल तर त्या ठिकाणी तुम्ही लॉजिक लावायचं की हे ए म्हणजे जेव्हा राज्यघटना अस्तित्वात आली किंवा जेव्हा तो मूळ कायदा अस्तित्वात आला त्यावेळेला कदाचित ते त्या ठिकाणी नसावं. कदाचित म्हणतोय मी, हा कदाचित ते नसावं. मग ते काय नव्याने नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी ते त्याला जोडलं गेलेलं असेल. तसंच आर्टिकल 31A. मग आता आर्टिकल 21A जे आहे हे कधी आलं? तर 86वी घटना दुरुस्ती. आर्टिकल 31A कधी आलं? तर पहिली घटना दुरुस्ती. आर्टिकल 39A कधी आलं? तर 42वी घटना दुरुस्ती. आर्टिकल 43A कधी आलं? तर 42वी घटना दुरुस्ती. आर्टिकल 51A कधी आलं? तर 42वी घटना दुरुस्ती. आणि आर्टिकल 243A त्यानंतर ते ए टू झेड पर्यंत जात आहे आणि आणखी त्यापुढे सब क्लॉजेस आहे. तर ही 73वी घटना दुरुस्ती 1992 ला झालेली तुम्हाला बघायला मिळते. म्युनिसिपल कॉर्पोरेशन पंचायत याच्या संदर्भात असलेली. म्हणजे ह्या ए वरती तुम्ही विशेष लक्ष ठेवायचंय. मग ते ए असू शकतं, बी असू शकतं. आता बी 31A आणि 31B म्हणजे पहिली जी घटना दुरुस्ती झाली आणि ज्याच्या माध्यमातून 9th शेड्यूल भारतीय राज्यघटनेला ऍड केलं गेलं, मग त्या ठिकाणी ते बी आलं. आता जसं 243A आहे तसं 243A नंतर ए बी सी डी झेड अशा पद्धतीचे ते क्लॉजेस त्याला त्या ठिकाणी जोडलेले आहेत. तर मग हे आले कुठून? तर ती 73वी घटना दुरुस्ती 1992. तर ह्या पद्धतीने म्हणजे कुठल्याही कायद्यामध्ये असेल, राज्यघटनेमध्ये असेल, जेव्हा दुरुस्ती केली जाते तर त्या दुरुस्तीच्या माध्यमातून अशा पद्धतीचे क्लॉजेस त्या ठिकाणी जे आहेत ते वापरले जातात. आता बऱ्याच वेळेला काही गोष्टी रिमेंबर करण्याच्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षांमध्ये ज्या पद्धतीने प्रश्न अमेंडमेंटवरती विचारले जातात, तर फोकस केलेल्या अमेंडमेंट या ठिकाणी तुम्हाला उदाहरणादाखल दिलेल्या ज्या ते बघायला मिळेल. म्हणजे ती फर्स्ट अमेंडमेंट असेल की ज्याच्या माध्यमातून 9th शेड्यूल आर्टिकल 31A आणि B त्या ठिकाणी जोडलं गेलं. 7वी घटना दुरुस्ती की ज्याच्या माध्यमातून रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट झालेलं बघायला मिळतं.
त्यानंतर 24वी घटनादुरुस्ती जी आहे पार्लमेंट कॅन अमेंड द फंडामेंटल राईट्स 1972 झालेली जी आहे. तर अशा पद्धतीच्या ह्या वेगवेगळ्या घटनादुरुस्त्या या तुम्हाला बघायला मिळतील. जी 103 घटनादुरुस्ती झाली जिच्या माध्यमातून EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स जे आहे तर ते रिझर्वेशन आलेलं आपल्याला बघायला मिळतं. मग आता या पद्धतीने ह्या गोष्टीवरती फोकस करणं गरजेचं आहे. आता बेरॅक मध्ये मार्किंग तुम्ही कशा पद्धतीने करू शकता? जो बेरॅक तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कॉमेंट्री पण नाही आणि त्यामध्ये नोट्स पण नाहीये. मग बेरॅक्टला तुम्ही मार्किंग करू शकता का? तर नक्कीच करू शकता. आज जो तुमच्या हातामध्ये बेरॅक्ट आहे, तुम्ही जो परचेस केलेला बेरॅक्ट आहे, मग त्याला तुम्ही मार्किंग कशी करू शकता? जे काही तुमचे स्केच पेन असतील, कलर पेन असतील किंवा ज्याला आपण हायलायटर म्हणतो त्याच्या माध्यमातून समजा तुम्ही जे आर्टिकल्स आहेत की जे बाबा नव्याने इन्सर्ट केले गेले मग त्यांना तुम्ही येलो कलर देऊ शकता. इम्पॉर्टंट अमेंडमेंट आहे तिला तुम्ही ग्रीन कलर देऊ शकता किंवा रिपीट झाला डिलीट झाला तर त्याला तुम्ही पिंक कलर जो आहे तो देऊ शकता. आता कोणता कलर द्यायचा ही तुमची चॉईस. मी फक्त उदाहरणादाखल तुम्हाला या ठिकाणी सांगतो. याच्यामुळे काय होईल की त्या जो कलर तुम्ही ज्या गोष्टीसाठी वापरला त्याच्यामुळे ती अमेंडमेंट म्हणजे ती जुनी आहे का, ती नवी आहे का, ती इम्पॉर्टंट आहे का, ती डिलीट झालेली आहे का, रिपील झालेली आहे का, हे तुम्हाला शोधायला सोपं जाईल. हे तंत्र तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते वापरायचं आहे. म्हणजे हे कलर्स तुम्ही हायलायटर वेगवेगळ्या गोष्टींसाठी कोणता कलर कोणत्या गोष्टीसाठी वापरायचा आहे. समजा येलो तुम्हाला वापरायचा आहे तर तो तुम्ही रिपील किंवा डिलीटेड गोष्टींसाठी वापरू शकता. ग्रीन न्यूली इन्सर्टेड आर्टिकलसाठी वापरू शकता. पिंक दुसऱ्या कुठल्या कारणासाठी वापरू शकता. ते डिपेंड करतं की तुम्हाला कशा पद्धतीने वगैरे ते वापरायचं आहे. तर हे तुम्ही आता जी तुमची तयारी चालू आहे तर त्या तयारीच्या दरम्यान तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. आता हे MCQ जर समजा अशा पद्धतीने विचारले गेले तर ते सॉल्व्ह करण्याची स्मार्ट ट्रिक काय असू शकते? तर पहिली ट्रिक बघूया. आता पहिल्या ट्रिकमध्ये समजा की पार्ट ऍडेड म्हणजे जी काही अमेंडमेंट आहे तर त्या अमेंडमेंटच्या माध्यमातून एखादा भाग त्या आर्टिकलला त्या सेक्शनला त्या ठिकाणी तो जोडला गेलाय का? मग उदाहरणार्थ राज्यघटनेच्या संदर्भात जर आपण बघितलं तर भाग 4A हा 42व्या घटनादुरुस्तीने जोडला गेला. 9A म्हणजे पार्ट 9 जो होता तो 9 ला A आणि B या ठिकाणी जोडलेला जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. 73वी घटनादुरुस्ती 74वी घटनादुरुस्ती जी आहे तर याच्या माध्यमातून म्हणजे असा हा पार्ट त्या ठिकाणी जोडला गेलाय का तर तो अगोदर जे आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर ट्रिक दुसरी काय वापरता येईल की शेड्यूल्स ॲडेड की एखाद्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून एखाद्या कायद्याला किंवा राज्यघटनेला शेड्यूल ऍड केलेत का? आता आपण काल चर्चा करत असताना बघितलं राज्यघटनेच्या संदर्भात की राज्यघटना ज्या वेळेला अस्तित्वात आली त्यावेळेला राज्यघटनेमध्ये 395 कलम 8 परिशिष्ट आणि 22 भाग होते. आता ह्या परिशिष्टांची संख्या वाढली का? तर नक्कीच वाढली. मग ज्याला आपण शेड्यूल असं म्हणतो, शेड्यूल म्हणजे परिशिष्ट. मग आता हे परिशिष्ट जर वाढले की जे राज्यघटना असते तर त्यांना 8 होते आता ते किती झाले तर 12 झालेत. मग 9वं परिशिष्ट कधी आलं, 10वं परिशिष्ट कधी आलं, 11वं कधी आलं, 12वं कधी आलं, म्हणजे घटना दुरुस्ती केली त्याच्या माध्यमातूनच हे आलेत. मग 9वं परिशिष्ट पहिली घटना दुरुस्ती झाली 1951 ला त्यावेळेला ते राज्यघटनेला ऍड केलं गेलं. त्यानंतर 10वं परिशिष्ट 52वी घटना दुरुस्ती झाली 1985 ला तेव्हा ते ऍड केलं गेलं. त्यानंतर 11 आणि 12 म्हणजे 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती म्हणजे 92 आणि 93 पंचायत आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन याच्या संदर्भात पार्ट 9A आणि B हे जे काही आलं तर त्याच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी आलेलं जे आहे ते बघायला मिळतं. म्हणजे पहिली ट्रिक काय की पार्ट भाग जो आहे त्या भागाला त्या ठिकाणी आणखी काही ऍडिशन झालं का, पार्ट A B वगैरे असा जोडला गेला का, शेड्यूल जे आहेत परिशिष्टामध्ये जी भर पडली तर ती कोणत्या अमेंडमेंटच्या माध्यमातून पडली हे त्या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या ज्या 2 ट्रिक आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकतात. आता बऱ्याच वेळेला काय होतं की अमेंडमेंटच्या संदर्भात संभ्रम निर्माण करायचा जो परीक्षार्थी विद्यार्थी आहे त्याच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करायचा की त्याला दोन्ही उत्तरं जी आहेत किंवा समान स्वरूपाची जी उत्तरं आहेत तर ती सारखी वाटली पाहिजेत आणि त्याचा गोंधळ झाला पाहिजे. मग तुमच्या मनामध्ये गोंधळ घालण्याचं काम हे पेपर सेटर करत असतात. पण तुम्ही त्या गोंधळाचं जागरण करायचं. हे कशाच्या आधारे कराल तुम्ही? हे अभ्यासाच्या आणि सरावाच्या माध्यमातून तुम्हाला करता येणं शक्य आहे.
आणि मग तो ट्रॅप कशा पद्धतीचा असू शकतो, तर तो ट्रॅप सर्वसाधारणपणे समजा उदाहरणार्थ पहिलं ट्रॅप की तुम्हाला ट्रॅप म्हणजे जाळ्यामध्ये पकडायचं, तुम्हाला गोंधळात संभ्रमात टाकायचं. मग ते काय करतात शक्यतो की इयर विचारतात, पण आपण त्या ठिकाणी अमेंडमेंटचा नंबर जो आहे तो लक्षात ठेवतो. हा म्हणजे इयर विचारलं, इयर काय विचारलं की बाबा 42वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली, आणि आपण त्या ठिकाणी काय लक्षात ठेवतो, 42वी घटना दुरुस्ती म्हणजे अमेंडमेंटचा नंबर लक्षात ठेवतो. पण 42वी घटना दुरुस्ती 1976 ला झाली, मग ते 76 हे वर्ष आपण लक्षात ठेवलंय का, तर त्या ठिकाणी आपला गोंधळ होतोय. आपण फक्त घटना दुरुस्तीचा नंबर लक्षात ठेवतोय, वर्ष लक्षात ठेवत नाही. मग घटना दुरुस्तीचा नंबर आणि वर्ष याची सांगड योग्य पद्धतीने घालणं गरजेचं आहे, गोंधळून न जाता जागरण करायचं आहे. ट्रॅप दुसरा काय असू शकतो, किंवा इन्सर्टेड आर्टिकल किंवा सबस्टिट्यूटेड प्रोव्हिजन, याच्यामध्ये कन्फ्युजन होत असतं. सबस्टिट्यूट म्हणजे काय, असणाऱ्या गोष्टीला पर्याय देणं, आणि इन्सर्ट करणं म्हणजे नव्याने त्या ठिकाणी टाकणं. बघ आता विचारलेल्या प्रश्नामध्ये इन्सर्टेड हा शब्द वापरलाय की सबस्टिट्यूटेड हा शब्द वापरलाय. सबस्टिट्यूट म्हणजे पर्यायी, आणि इन्सर्टेड म्हणजे नव्याने दिलेला शब्द की जो ऑलरेडी त्या ठिकाणी अस्तित्वात नव्हता, आणि सबस्टिट्यूट मध्ये एक शब्द त्या ठिकाणी अस्तित्वात होता, आता तो बदलून दुसरा टाकलेला आपल्याला बघायला मिळतो. मग अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते कन्फ्यूज केलं जाऊ शकतं. तर आपण कन्फ्यूज न होता त्या ठिकाणी ते योग्य पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. तिसरं, तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी वगैरे काय केलं जाऊ शकतं, तर कमिटी आणि अमेंडमेंट ह्या एकत्र केल्या जाऊ शकतात. म्हणजे एखादी जर समजा दुरुस्ती करायची असेल तर त्या दुरुस्ती करण्याच्या अगोदर काय केलं जातं, एखादी समिती नेमली जाते. मग समिती आणि त्या समितीने दिलेल्या अहवालानंतर केली गेलेली दुरुस्ती, या दोन्ही कधी कधी काय ज्या आहेत त्या मिक्स केल्या जातात. आणि मग त्यावेळेला योग्य उत्तर जे आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे, तर आपण फक्त काहीतरी त्याच्यामध्ये साम्य दिसतं आणि पटकन आनंदाच्या भरामध्ये त्या ठिकाणी ते क्लिक करून टाकतो, म्हणजे त्याला गोल करून टाकतो. आणि परीक्षा देऊन आल्यानंतर मग आपल्या लक्षात येतं, मला हे तर येत होतं पण मग तिथे मी घाई केली आणि ते चुकलं. चूक झाल्यानंतर त्या ठिकाणी रिव्हर्स गेअर्स आपल्याला टाकता येणार नाही. म्हणून ती चूक जर होऊ द्यायची नसेल तर आपण प्रश्न काळजीपूर्वक वाचणं, ते नीट समजून घेणं, त्या ठिकाणी समिती विचारली आहे का, त्यानंतर त्या समितीच्या माध्यमातून दिलेल्या अहवालावरती कुठली दुरुस्ती झाली आहे का, हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. आता जसं 42वी घटना दुरुस्ती जी झाली, ही 42वी घटना दुरुस्त होण्यापूर्वी इंदिरा गांधींनी स्वरण सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या स्वरण सिंग समितीने जे काही अहवाल दिला त्या अहवालावर बेस करून 42वी घटना दुरुस्ती झाली. मग स्वरण सिंग समिती आणि 42वी घटना दुरुस्ती यांचं समीकरण आपल्याला जे आहे ते योग्य पद्धतीने समजणं गरजेचं आहे. मग स्वरण सिंग आणि 44वी घटना दुरुस्ती, स्वरण सिंग आणि 39वी घटना दुरुस्ती यांचा त्या ठिकाणी काहीही संबंध नाही. संबंध मग कोणता आहे, स्वरण सिंग समितीने दिलेल्या अहवालावरती 42वी घटना दुरुस्ती झाली, हे या ठिकाणी नीट समजून घेणं गरजेचं आहे. आता ही बेरॅकची जी प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे, तर त्या अनुषंगाने तो एक फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी सांगितला की बाबा दररोज ऍटलिस्ट तुम्ही काही अमेंडमेंट्स ज्या आहेत तर त्या हाताळणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे. त्याच्याशी संबंधित आर्टिकल कोणते आहेत, संबंधित पार्ट्स कोणते आहेत, संबंधित शेड्यूल कोणते आहेत, ते सगळं बघणं, ते एकत्रित वाचणं आणि रिवाईज करणं, या पद्धतीने तुम्ही त्याचा सराव जो आहे तो करू शकता. आता एक्झामच्या दृष्टीने जी काही स्ट्रॅटेजी तुम्हाला वापरायची आहे, तर ती स्ट्रॅटेजी वापरत असताना तुम्ही मेन टेक्स्ट वाचण्यापेक्षा फुटनोटवरती फोकस करणं गरजेचं आहे. कशासाठी म्हणतोय मी, जर अमेंडमेंट बेस्ड क्वेश्चन जर आलेत तर त्यावेळेला तुम्ही मेन टेक्स्ट जो आहे तो वाचण्यापेक्षा तुम्ही ज्या फुटनोट आहेत, कारण बेरॅक्टमध्ये तळटीप जी आहे ती दिलेलीच असते, त्याच्यामध्ये सबस्टिट्यूटेड, इन्सर्टेड, ओमिटेड, रिपील्ड असं खाली दिलेलं असतं. म्हणजे वर जी प्रोव्हिजन आहे त्या प्रोव्हिजनच्या डोक्यावरती एक नंबर दिलेला असतो, आणि तोच नंबर तुम्हाला पेजच्या खाली तळटीपामध्ये जो आहे तो बघायचा असतो. त्या नंबर पुढे लिहिलेलं असतं, whether it is inserted, whether it is substituted, whether it is repealed or whether it is omitted. तर हे तुम्ही मेन टेक्स्ट हा रीड करण्यापेक्षा फुटनोट वरती जो आहे ते भर देणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेला हे जे काही अमेंडमेंटच्या माध्यमातून आलेल्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या इन्सर्टेड बाय किंवा सबस्टिट्यूटेड बाय किंवा ओमिटेड बाय अशा गोष्टींवरती ते आधारलेले आपल्याला जे आहे ते बघायला मिळतात. आणि म्हणून ही सगळी चर्चा केल्यानंतर एक सूत्र आपल्या हातात लागतं
तर ते सूत्र अगोदर आर्टिकल बघा, आर्टिकलच्या नंतर फुटनोट जी आहे ती समजून घ्या, मग ती अमेंडमेंट जी आहे ती ओळखा, तिचं वर्ष कोणतं आहे त्याचा अंदाज लावा, आणि त्यानंतर त्याचा जो सब्जेक्ट आहे तर तो सब्जेक्ट म्हणजे कोणत्या घटनादुरुस्तीने कोणता विषय त्या ठिकाणी आणला हे बघा. म्हणजे ह्या एवढ्या सगळ्या गोष्टींची चर्चा केल्यानंतर आपल्याला आपल्या हातामध्ये एक फायनल फॉर्म्युला जो बघायला मिळतो. तर अगोदर आपण आर्टिकल समजून घेणं, त्याची तळटीप वाचणं, ती अमेंडमेंट जी आहे ती कशा संदर्भात आहे, कोणत्या वर्षी आली, कारण इन्सर्टेड बाय, आणि मग पुढे कंसामध्ये WEF असं पण असू शकतं, WEF विथ इफेक्ट फ्रॉम, असं पण त्या ठिकाणी जे आहे ते मेन्शन केलेलं असतं ब्रॅकेटमध्ये. तर ते वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतं, आणि ते कोणत्या विषयाशी निगडीत आहे हे जर तुम्ही जाणून घेतलं तर असे अमेंडमेंट बेस्ड आलेले जे काही क्वेश्चन्स आहेत, मग ते फक्त राज्यघटनेवरच असतील अशातला भाग नाही, ते इतर विषयांच्या संदर्भात पण असतील, तर ते सोडवणं तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते सोपं. तर तो प्रयत्न त्यांनी केला, आणि म्हणून सर्वांसमोर हा एक फॉर्म्युला सांगावा अशा पद्धतीने मला वाटलं, आणि म्हणून तो तुमच्या पुढे या ठिकाणी जो आहे तो मी ठेवलेला आहे. इज इट क्लिअर? येस सर, येस सर. ओके. मग आता आपण पुढे जाऊया. आज आपण दुसऱ्या नवीन विषयाच्या संदर्भात चर्चा करणार होतो, कारण साधारणतः आपण 2 दिवसापासून या ठिकाणी भारतीय राज्यघटना हा एक कोर सब्जेक्ट म्हणून या ठिकाणी विचारात घेतला, आणि सर आवाज येत नाही तुमचा. सर आवाज येत नाही तुमचा. हा हा ते येईल. तर मीटिंग कट झाली होती. whether now it is visible? Yes, sir. Yes, येस सर, येस. yes, sir. हा. आता आपण राज्यघटनेच्या अभ्यासानंतर जे काही कोर सब्जेक्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रोसिजरल लॉज हे विचारामध्ये घ्यायचे आहेत, कारण आपण जो सुरुवातीला सिलेबस बघितला तर त्यामध्ये राज्यघटना असेल, प्रोसिजरल लॉ मध्ये CPC, तुमचा त्याचा CRPC म्हणजे BNSS, त्यानंतर IPC त्याचं सबस्टॅन्टिव्ह लॉ, BNS, आणि भारतीय साक्ष अधिनियम म्हणजेच इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, हे काही कोर सब्जेक्ट आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याचबरोबर फॅमिली लॉ जो आहे तर त्यावरती पण 8 प्रश्न असलेले आपल्याला जे आहेत ते बघायला मिळतात. म्हणून हे जे काही कोरिंग सब्जेक्ट ज्याला म्हणता येतील की ज्याच्यावरती 8-8, 10-10 प्रश्न पडतात, या विषयांच्या संदर्भात आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे. पण आता साधारणतः आपलं दररोजचं लेक्चर हे 1 तासाचं असतं. मग ह्या 1 तासाच्या लेक्चरमध्ये की त्या कोर सब्जेक्ट मधल्या काही बेसिक कन्सेप्ट कशा पद्धतीने कव्हर होतील त्याचा मी प्रयत्न या ठिकाणी वगैरे करतोय. त्याचबरोबर काही MCQs तुम्हाला देता येतील का, काही मटेरियल त्या संदर्भात जे काही उपलब्ध आहे तर ते प्रोव्हाइड करता येईल का, हा प्रयत्न माझा त्या ठिकाणी असलेला जो आहे तो बघायला मिळतोय. तर आज आपण दुसरा कोर सब्जेक्ट म्हणून CPC जे आहे, सिव्हिल प्रोसिजर कोड, याच्याकडे वळूया आणि याला समजून घेण्याचा जो आहे तो प्रयत्न करूया. म्हणजे जसं आपण कुठलाही जो विषय तुम्हाला AIBच्या दृष्टीने कुठलाही विषयाचा जो काही अभ्यास करायचा आहे, जो समजून घ्यायचा आहे, तर त्याच्या इंडेक्सला वगळून तुम्हाला पुढे जाताच येणार नाही. हा, मग तो 2 प्रश्नावाला जरी विषय असला किंवा 10 प्रश्नावाला जरी विषय असला तरी त्या विषयाच्या इंडेक्सला तुम्ही महत्व देणं गरजेचं आहे. कारण ओपन बुक एक्झाम मध्ये तुम्हाला फक्त बेरॅक रेफर करता येणार आहे, कॉमेंट्री रेफर करता येणार नाहीये.
आणि मग बेरॅक जर रेफर करायचा आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी इंडेक्सच्या माध्यमातूनच त्या जे आहे तर योग्य पद्धतीने वाटचाल करता येणार आहे. आणि म्हणून इंडेक्स तुम्ही योग्य पद्धतीने प्रत्येक कायद्याची समजून घेणं गरजेचं आहे. आता जसे आपण राज्यघटनेच्या संदर्भात समजून घेतली तसंच सीपीसीच्या संदर्भामध्ये ही समजून घेणं त्यामधल्या काही बेसिक गोष्टी ज्या आहेत तर त्यांचं आकलन करून घेणं हे खूप गरजेचं आहे. आता सीपीसी याला आपण प्रोसिजरल लॉ म्हणून विचारात घेतो. आपण चर्चा करत असताना अगोदरच्या लेक्चरमध्ये मी बोललो की सर्वसाधारणपणे कायदा हा तुमचा दोन भागामध्ये विभाजित केला जातो. एक कायद्याचा प्रकार जो आहे तर त्याला सबस्टॅन्टिव्ह लॉ असं म्हटलं जातं आणि दुसरा जो प्रकार आहे तर त्याला प्रोसिजरल लॉ असं म्हटलं जातं. तर सीपीसी हा तुमचा प्रोसिजरल लॉ आहे. मग सिव्हिल नेचरचे जे काही सबस्टॅन्टिव्ह लॉ आहेत सबस्टॅन्टिव्ह लॉ मध्ये राईट्स, लायबिलिटीज आणि ड्युटीज या सांगितलेल्या असतात. आणि त्या सबस्टॅन्टिव्ह लॉ मध्ये सांगितलेल्या राईट्स, लायबिलिटीज आणि ड्युटीज यांची एक्सरसाइज किंवा यांची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची, त्यांची प्रोसिडिंग कशा पद्धतीने करायची हे ज्या कायद्यामध्ये सांगितलं जातं तर त्याला प्रोसिजरल लॉ असं म्हटलं जातं. मग जसं तुमचं कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट हा सिव्हिल लॉ आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी हा सिव्हिल लॉ आहे, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट हा सिव्हिल लॉ आहे. हे सबस्टॅन्टिव्ह स्वरूपाचे कायदे आहेत. पण मग आता प्रत्यक्षामध्ये या राईट्स, लायबिलिटीज यांचं जर समजा उल्लंघन झालं तर त्यांची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची, त्यांची एक्सरसाइज कशा पद्धतीने करायची, ती प्रोसिडिंग कशा पद्धतीने असेल या संदर्भातली माहिती, या संदर्भातल्या तरतुदी आपल्याला प्रोसिजरल लॉ मध्ये बघायला मिळतात. आणि त्या अनुषंगाने सिव्हिल सबस्टॅन्टिव्ह लॉची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली पाहिजे हे सांगण्याचं काम जो कायदा करतो तो आहे तुमचा सिव्हिल प्रोसिजर कोड 1908चा. आता हा जो काही सिव्हिल प्रोसिजर कोड आहे तर हा आपल्याला समजून घेत असताना त्याच्यामध्ये नेमकं काय सामावलेलं आहे तर ही बाब समजून घेत असताना सुरुवातीलाच आपल्याला बघायला मिळतं की सीपीसी मध्ये एकूण 158 सेक्शन आहेत. किती? 158 सेक्शन्स. हे 158 सेक्शन्स 11 भागामध्ये विभाजित केलेले आहेत. आणि त्यानंतर त्याला पहिले शेड्यूल जे जोडले गेलेले आहेत याच्या व्यतिरिक्त आणखी शेड्यूल्स आहेत. तर पहिले जे शेड्यूल आहे तर पहिल्या शेड्यूलमध्ये 51 ऑर्डर आहेत आणि त्या प्रत्येक ऑर्डरमध्ये रूल्स दिले गेलेले आपल्याला बघायला मिळतात. त्याच्या व्यतिरिक्त या सीपीसी मध्ये आणखी काही अपेंडिसेस आहेत. अपेंडिसेस म्हणजे ज्याला आपण जोडपत्र असं म्हणतो. म्हणजे पहिलं जे शेड्यूल आहे तर त्या पहिल्या शेड्यूलला त्या ठिकाणी आणखी काही अपेंडिसेस ABCD अशा पद्धतीने जोडलेले जोडपत्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे ह्या सीपीसीच्या संदर्भात अभ्यास करत असताना सुरुवातीला हे समजून घेणं गरजेचं आहे की एकूण हा सीपीसी किती सेक्शनचा बनलेला आहे, त्याच्यामध्ये काय ऑर्डर्स आहेत का, रूल्स आहेत का, भाग आहेत का. तर एकूण 158 सेक्शन्स म्हणजे त्याची मेन बॉडी जर आपण सीपीसीला डिव्हाइड करायचं जर म्हटलं तर ते दोन भागात डिव्हाइड करता येईल. एक मेन बॉडी की ज्याच्यामध्ये आपल्याला जनरल प्रिन्सिपल्स रिलेटिंग टू ज्युरिडिक्शन हे बघायला मिळतील. म्हणजे 158 सेक्शन मध्ये ते जनरल प्रिन्सिपल्स रिगार्डिंग ज्युरिडिक्शन हे आपल्याला बघायला मिळतील. आणि त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची त्याची प्रोसिजर या 51 ऑर्डर आणि त्या 51 ऑर्डरच्या अंतर्गत येणारे जे काही रूल्स आहेत तर त्यांच्यामध्ये आपल्याला ते बघायला मिळतात. म्हणजे सेक्शन्स आणि ऑर्डर्स यांची आपल्याला सांगड जी आहे ती घालता येणं गरजेचं आहे. म्हणजे जनरली आपण असं म्हणू शकतो की हे सेक्शन सबस्टॅन्टिव्ह नेचरचे आहेत आणि ऑर्डर ज्या आहेत ह्या प्रोसिजरल नेचरच्या असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. आता प्रिलिमिनरी जो काही पार्ट आहे प्रारंभिक स्वरूपाचा की ज्याच्यामध्ये सेक्शन 1 ते 8 पर्यंतच्या तरतुदी असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. तर कुठल्याही कायद्याचं सेक्शन 1 जे आहे हे शॉर्ट टायटल, कमेन्समेंट अँड एक्सटेंट ह्या 3 गोष्टी दर्शवत असतं. म्हणजे त्या कायद्याचं शीर्षक काय आहे, तो कायदा लागू कधी होतो आणि त्याचं एक्सटेंट म्हणजे त्याची व्याप्ती जी आहे तर ती किती आहे हे आपल्याला त्या ठिकाणी जे आहे ते बघायला मिळत असते. नंतर सेक्शन 2 हा बहुतांश कायद्यांचा म्हणजे 99 कायद्यामध्ये सेक्शन 2 हा इंटरप्रिटेशन क्लॉज असतो म्हणजेच डेफिनेशन क्लॉज असतो. मी 99 कायद्यांचा म्हणतोय, 99% कायद्यांचा. 1% कायदे असे असतात की ज्याच्या सेक्शन 1 मध्ये, सेक्शन 3 मध्ये डेफिनेशन तुम्हाला बघायला मिळतात. आता राज्यघटनेचं जर उदाहरण घेतलं तर आर्टिकल 366 याच्यामध्ये राज्यघटनेत वापरलेल्या शब्दांचे अर्थ तुम्हाला बघायला मिळतात. सो डेफिनेशन्स ऑफ द वर्ड्स विच हॅज बीन प्रोव्हाइडेड अंडर इंडियन कॉन्स्टिट्यूशन यू मे फाउंड अंडर आर्टिकल 366. तर ते डिपेंड करतं कायद्यावरती, पण बहुतांश कायद्यामध्ये सेक्शन 2 हा डेफिनेशन क्लॉज असलेला आपल्याला बघायला मिळतो. मग पुढे सेक्शन 3 हा तुमचा
जो सबऑर्डिनेट कोड्स, सेक्शन 4 सेव्हिंग्स अशा पद्धतीने म्हणजे प्रिलिमिनरी मध्ये ज्या प्रारंभिक गोष्टी आहेत त्या सेक्शन 1 ते 8 मध्ये दिलेल्या आपल्याला दिसून येतात. नंतर आता याचे जे काही पार्ट सांगितले गेलेत, आता पुढे 11 पार्ट आपल्याला बघायला मिळतील. मग या 11 पार्ट मध्ये सेक्शन 9 पासून 158 पर्यंतच्या तरतुदी ह्या डिव्हाइड केलेल्या आपल्याला ज्या आहेत ते दिसून येतील. मग भाग 1 जो आहे की ज्याच्यामध्ये सूट्स इन जनरल, दावा जो आहे सर्वसाधारण पद्धतीने दावा, हा दाव्यासाठी पहिला भाग जो म्हणजे डिवोट केला गेला, तर त्याच्यामध्ये सेक्शन 9 पासून 35B पर्यंतच्या तरतुदी असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. मग त्याच्यामध्ये डिवायडेशन जे केलं गेलं, ज्युरिडिक्शन ऑफ द कोर्ट म्हणजे कोर्टाचं कार्यक्षेत्र काय असावं त्यासाठी सेक्शन 9 ते 12 पर्यंतच्या तरतुदी असलेल्या बघायला मिळतात. फॉरेन जजमेंट म्हटलं गेलं म्हणजे फॉरेन कोर्टाने जर निर्णय दिला असेल तर फॉरेन कोर्ट कशाला म्हणायचं, फॉरेन जजमेंट कशाला म्हणायचं ते डेफिनेशन क्लॉज मध्ये बघायला मिळेल. तर त्या संदर्भातली तरतूद सेक्शन 13-14 मध्ये दिसून येईल. प्लेस ऑफ स्विंग, समजा एखादा दावा निर्माण झाला पण तो दावा दाखल कुठे करायचा त्या संदर्भातली तरतूद सेक्शन 15 ते 25 मध्ये असलेली आपल्याला बघायला मिळते. इन्स्टिट्यूशन ऑफ सूट्स, सूट जो आहे तो इन्स्टिट्यूट कुठे करायचा, कशा पद्धतीने करायचा, हे सेक्शन 26 ते 35B या दरम्यान आपल्याला जे आहे ते बघायला मिळतं. म्हणजे पार्ट 1 जो आहे तर त्याच्यामध्ये कोणकोणते सेक्शन्स आणि कोणकोणत्या उपशीर्षक यांचा समावेश असलेला त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आता पार्ट 2 जर बघितला तर तो एक्झिक्युशनच्या संदर्भात बोलतो की सेक्शन 36 टू 74. आता एक्झिक्युशन म्हणजे ज्याला आपण अंमलबजावणी असं म्हणतो. तर ह्या एक्झिक्युशनच्या संदर्भामध्ये ऑर्डर 21 ही सीपीसी मधले सगळ्यात मोठी ऑर्डर म्हणून जी आहे ती विचारात घेतली जाते. म्हणजे इकडे पार्ट 2 एक्झिक्युशन सेक्शन 36 ते 74 पर्यंतच्या तरतुदी आणि म्हणजे तुम्हाला ऑर्डर आणि सेक्शन्स हे एकत्रित जेव्हा अशा पद्धतीने विचारात घ्यावे लागतात तर कोणत्या सेक्शन्सला कोणती ऑर्डर लागू होते हे त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. त्याचाही चार्ट आपण पुढे चालून जायचा तो विचारात घेऊया. पण आता पार्ट 2 मध्ये जे एक्झिक्युशन म्हटलं म्हणजे समजा कोर्टाने निर्णय दिला, डिक्री पास केली, जजमेंट दिलं, ऑर्डर दिलं, पण त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची, त्या अंमलबजावणीच्या संदर्भातली तरतूद म्हणजे जी सेक्शन्स मध्ये आपल्याला बघायला मिळते तर ते सेक्शन 36 ते 74 या दरम्यान असलेली आपल्याला दिसून येते. आणि ती अंमलबजावणी करत असताना ऑर्डर 21 आपल्याला विचारात घ्यावी लागते. या ऑर्डर 21 मध्ये 1 ते 106 एकूण 51 ऑर्डर आहेत. सीपीसी मध्ये पहिले जे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये 51 ऑर्डर आहे. त्या 51 ऑर्डर पैकी ऑर्डर नंबर 21 ही एक्झिक्युशनच्या संदर्भात बोलते आणि त्या ऑर्डरमध्ये 1 ते 106 एवढे रूल्स आहेत. म्हणजे सगळ्यात मोठी ऑर्डर जर कोणती असेल तर ती ऑर्डर 21 एक्झिक्युशनच्या संदर्भात असलेली ज्या ती बघायला मिळते. ही एक्झिक्युशनची प्रोसिडिंग कशी चालते तर ती तुम्हाला या ठिकाणी काही पॉईंटच्या माध्यमातून दाखवलेली जी आहे ती बघायला मिळते. बघा, एक्झिक्युशन प्रोसिडिंग, मग ट्रान्सफर ऑफ डिक्री असेल, मोड्स ऑफ एक्झिक्युशन असेल, अरेस्ट अँड डिटेन्शन असेल, अटॅचमेंट अँड सेल असेल, म्हणजे या पद्धतीने ही एक्झिक्युशन प्रोसिडिंग होताना जी आहे ती बघायला मिळते. तर पार्ट 2 मध्ये एक्झिक्युशनच्या संदर्भात बोललं गेलं. पार्ट 3 बघा, इन्सिडेंटल प्रोसिडिंग्स, म्हणजे ज्या प्रासंगिक स्वरूपाच्या आहेत त्या सेक्शन 75 ते 78 या दरम्यान असलेल्या तुम्हाला बघायला मिळतात. प्रासंगिक म्हणजे अनुषंगाने येणाऱ्या, सूटच्या अनुषंगाने येणाऱ्या. मग त्या ठिकाणी कमिशन असेल, लेटर्स ऑफ रिक्वेस्ट असेल, एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस असेल, लोकल इन्व्हेस्टिगेशन असेल, तर ह्या अनुषंगाने म्हणजे प्रसंगानुसार उद्भवणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या संदर्भातली तरतूद पार्ट 3 मध्ये बघायला मिळते. पार्ट 4 सूट्स इन पर्टिक्युलर केसेस म्हटलं गेलं. अगोदर आपण सूट्स इन जनरल बघितलं होतं पार्ट 1 मध्ये. आता पार्ट 4 मध्ये सूट्स इन पर्टिक्युलर केसेस म्हणजे ज्या काही विशिष्ट स्वरूपाच्या केसेस आहेत तर त्यामध्ये सूट कशा पद्धतीने असतील याच्या संदर्भातली तरतूद 79 ते 88 सेक्शन जे आहेत यामध्ये तुम्हाला बघायला मिळते. म्हणजे सूट्स बाय ऑर अगेन्स्ट गव्हर्नमेंट, म्हणजे जर सरकारकडून सूट दाखल केला गेला असेल किंवा सरकारच्या विरोधात जर सूट दाखल करायचा असेल म्हणजे तो इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या विरोधातला नाहीये, मग कोणाच्या विरोधात आहे, एक तर तो दाखल केलाय सरकारने किंवा तो सरकारच्या विरोधात आहे. मग त्या संदर्भातली तरतूद तुम्हाला 79 ते 82 यामध्ये बघायला मिळते. सूट्स बाय अलायन्स अँड फॉरेन स्टेट्स, म्हणजे परकीय व्यक्तीने दाखल केलेला किंवा फॉरेन म्हणजे विदेशात फॉरेन कंट्रीने दाखल केलेला, फॉरेन कंट्रीच्या विरोधात असणारा त्या संदर्भातली तरतूद सेक्शन 83 ते 87B या दरम्यान असलेली बघायला मिळते. आणि नंतर इंटरप्रिलर सूट्स त्या संदर्भात सेक्शन 88, म्हणजे हे सूट्स इन पर्टिक्युलर केसेस की पर्टिक्युलर केसेसमध्ये सूट कशा पद्धतीचे असतात त्या संदर्भातली तरतूद तुम्हाला पार्ट 4 मध्ये बघायला मिळते. पार्ट 5 जो आहे तो स्पेशल प्रोसिडिंग ज्याला म्हटलं गेलं सेक्शन 89 ते 93
की स्पेशल प्रोसिडिंग, मग ते आर्बिट्रेशन असेल, पब्लिक नुइजनच्या संदर्भात असेल, पब्लिक चॅरिटीज असेल, नंतर अल्टरनेट डिस्प्यूट रिझोल्युशन असेल, तर त्यांना स्पेशल प्रोसिडिंग असं म्हटलं गेलं. त्या संदर्भात हा पार्ट 5 डिवोट केलेला बघायला मिळतो. तसं पार्ट 6 सप्लिमेंटल प्रोसिडिंग आहेत. पार्ट तुमचा 7 जो आहे तो अपील्स. आता अपील हाही भाग त्या दृष्टीने महत्वाचा आहे. 96 ते 112 पर्यंतच्या तरतुदी. अपील जे आहे ते ती फ्रॉम ओरिजिनल डिक्री, मग त्या संदर्भात सेक्शन 96 ते 99 असेल. सेकंड अपील म्हणजे फर्स्ट अपील झाल्यानंतर सेकंड अपील करता येते का, ती असेल तर ती केव्हा केली जाईल, कोणाच्या विरोधात केली जाईल, त्या संदर्भात सेक्शन 100 ते 103. अपील्स फ्रॉम ऑर्डर्स म्हणजे अपील फ्रॉम डिक्री वेगळं, अपील फ्रॉम ऑर्डर वेगळं, जे सेक्शन 104 ते 106च्या संदर्भात 106च्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतं. आणि अपील्स टू द सुप्रीम कोर्ट सेक्शन 109 ते 112 त्यामध्ये आपल्याला जे ते विचारात घ्यावं लागतं. पुढे पार्ट 8 जो आहे तर तो रेफरन्स, रिव्ह्यू आणि रिव्हिजन या ज्या काही 3 गोष्टी आहेत महत्वपूर्ण 113 ते 115च्या दरम्यान, की रेफरन्स कशाला म्हणायचं, रेफरन्स कधी दिला जाऊ शकतो, रेफरन्स करण्याचा अधिकार कोणत्या कोर्टाला आहे, रिव्ह्यू म्हणजे नेमकं काय, रिव्ह्यू कोणतं कोर्ट करतं, आणि रिव्हिजन जे आहे तर ती करण्याचा अधिकार कोणाला आहे, या संदर्भात हायकोर्टाच्या पॉवर्स काय आहेत. तर त्या दृष्टीने सेक्शन 113 ते 115 महत्वपूर्ण असलेले आपल्याला बघायला मिळतात. नंतर पार्ट 9 जो आहे तर तो स्पेशल प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू हायकोर्ट. हायकोर्टाच्या संदर्भामध्ये 116 ते 120 ह्या सेक्शनच्या दरम्यान ज्या तरतुदी बघायला मिळतात, मग त्यामध्ये चार्टर्ड हायकोर्ट्स, नंतर ओरिजिनल सिव्हिल ज्युरिडिक्शन आणि प्रोसिजरल एक्झम्पशन्स या बाबी महत्वाच्या आहेत. मग चार्टर्ड हायकोर्ट्स म्हणजे कोणते, की जे रॉयल चार्टरच्या माध्यमातून अस्तित्वात आले होते. म्हणजे बॉम्बे, कलकत्ता आणि बेंगॉल ही जी काही प्रोव्हिन्सेस जी होती, तर या ठिकाणी रॉयल चार्टरच्या माध्यमातून ही हायकोर्ट स्थापन केली गेली होती. तर त्यांना चार्टर्ड हायकोर्ट्स असं म्हटलं जातं. तर त्या तरतुदी 116 ते 120 या दरम्यान विचारात घेणं गरजेचं आहे. नंतर पार्ट 10 जो आहे तर तो रूल्स या संदर्भामध्ये सेक्शन 121 ते 131. तर ही रूल मेकिंग पॉवर म्हणजे रूल बनवण्याचा अधिकार कोणाला आहे, तर रूल बनवण्याचा अधिकार हा हायकोर्टाला आहे. म्हणजे जनरली आपण राज्यघटनेचा जर विचार केला तर त्या अनुषंगाने आपण कायदा कोण बनवतात, तो लेजिस्लेचर बनवत असतं. आणि मग हे रूल रेग्युलेशन्स बायलॉज कोण बनवतं, तर ते एक्झिक्युटिव्ह बनवत असतं. अँड रूल रेग्युलेशन्स बायलॉज आर ऑल्सो नोन ॲज अ लॉ. आर्टिकल 13 सबक्लॉज 3 त्याच्या माध्यमातून आपण ते त्या ठिकाणी विचारात घेतलं होतं. तर CPC मध्ये ज्या काही ऑर्डर्स आहेत तर त्या ऑर्डरचे रूल्स बनवण्याचा अधिकार हा हायकोर्टाला असलेला आपल्याला बघायला मिळतो. मग शेवटी येतो पार्ट तुमचा 11, ज्याला त्या ठिकाणी म्हटलं गेलं मिसलेनियस प्रोव्हिजन म्हणून जो विचारात घेतला जातो. म्हणजे शेवटचा पार्ट सेक्शन 132 ते 158. कारण CPC मध्ये एकूण 158 सेक्शन्स आहेत. तर हे एकूण 158 सेक्शन 11 भागामध्ये विभागलेले, म्हणजे प्रिलिमिनरी पार्ट पहिला आणि त्याच्यानंतर मग 11 भाग याच्यामध्ये विभागलेला आपल्याला बघायला मिळतो. तर ह्या शेवटी 132 ते 158 किरकोळ स्वरूपाच्या तरतुदी ज्याला म्हणतो आपण मिसलेनियस प्रोव्हिजन्स, तर त्या अशा पद्धतीने असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. आता मग येतो दुसरा भाग, म्हणजे एक भाग झाला जनरल बॉडी सेक्शन्स. ही CPC मध्ये एक पार्ट म्हणून आपण त्याला विचारात घेतो की जनरल बॉडी, की ज्याच्यामध्ये सेक्शन्स बघायला मिळतात. आता दुसरा भाग जो CPC म्हणून आपल्याला जो विचारात घ्यायचा तर ते आहे पहिलं शेड्यूल, आणि त्याच्यामध्ये बघायला मिळतात मग ऑर्डर आणि रूल्स. मग किती ऑर्डर्स आहेत, तर त्यामध्ये 51 ऑर्डर्स आहेत. आता या ठिकाणी मी तुम्हाला ऑर्डर, त्या ऑर्डरचं शीर्षक आणि त्या ऑर्डरमध्ये किती रूल्स आहेत हे देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आता पहिली ऑर्डर बघा. पहिली ऑर्डर काय, पार्टीज टू सूट्स, म्हणजे दाव्यामध्ये कोणकोणत्या पार्टीज आहेत तर त्या पहिल्या ऑर्डरच्या अनुषंगाने वगैरे सांगितलेलं ते आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे पहिल्या ऑर्डरमध्ये किती रूल आहेत, तर 1 ते 13, म्हणजे एकूण 13 रूल ऑर्डर नंबर 1 मध्ये असलेले आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे जॉईंडर ऑफ पार्टीज म्हणजे नेमकं काय, मिस जॉईंडर कशाला म्हणायचं, नन जॉईंडर कशाला म्हणायचं, ते ऑर्डर 1च्या अनुषंगाने आपल्याला विचारात घेता येतं. ऑर्डर 2 जे आहे तर फ्रेम ऑफ सूट, सूट कशा पद्धतीने फ्रेम करायचा या संदर्भात या ऑर्डर नंबर 2 मध्ये एकूण 7 रूल असलेले आपल्याला बघायला मिळतात. मग सूट फ्रेम करायचं असेल तर त्या ठिकाणी कॉज ऑफ ऍक्शन घडणं गरजेचं आहे. जसं आपण पत्र लिहिताना पत्रास कारण की म्हणतो ना, पत्र का लिहायचंय, काय काम नव्हतं ना मग असंच पत्र लिहिलं असं नाही. ते काहीतरी कारण घडल्याशिवाय त्या ठिकाणी घडत नाही. म्हणजे दावा जर दाखल करायचा असेल तर दाव्यास कारण की,
काहीतरी त्या ठिकाणी कारण घडणं गरजेचं आहे आणि मग त्या कारणाच्या आधारे दावा दाखल केला जातो. सो कॉज ऑफ ऍक्शन जे आहे तर ते गरजेचं आहे. मग ते ऑर्डर 2 फ्रेम ऑफ सूट त्या अनुषंगाने बघणं गरजेचं आहे. तर ती ऑर्डर 3 जे आहेत रेकग्नाइज एजंट अँड प्लीडर्स, म्हणजे सिव्हिल कोर्टामध्ये वाद चालवण्यासाठी वगैरे रेकग्नाइज एजंट कोण असेल, प्लीडर कोण असेल, त्या संदर्भामध्ये ही तरतूद असली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे एकूण 1 पासून तर 51 पर्यंत ह्या ऑर्डर असलेल्या बघायला मिळतात. जसं ऑर्डर नंबर 21 जी एक्झिक्युशनच्या संदर्भात बघायला मिळते. तर ते एक्झिक्युशन ऑफ डिक्रीज अँड ऑर्डर्स आणि त्याच्यामध्ये रूल्स 1 ते 106 पर्यंत असलेले आपण जे आहेत ते विचारात घेतो. आता प्रत्येक ऑर्डर मी या ठिकाणी काही ती वाचत बसत नाही किंवा त्याच्यावरती मी वेळ वाया घालवत नाही. तर या पद्धतीने ह्या 1 ते 51 पर्यंत ऑर्डर आहेत आणि प्रत्येक ऑर्डरमध्ये रूल्स यांची एक संख्या त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. रूल्समध्ये बदल करण्याचा अधिकार, ऑर्डरमध्ये बदल करण्याचा अधिकार जो आहे तो हायकोर्टाला आहे, पण सेक्शनमध्ये बदल करण्याचा अधिकार तो केवळ लेजिस्लेचरला आहे. युअर स्टेट लेजिस्लेचर और युअर सेंट्रल लेजिस्लेचर दॅट इज पार्लमेंट हॅज पॉवर टू अमेंड द सेक्शन्स विच हॅज बीन प्रोव्हाइडेड इन CPC, that is from section number 1 to section number 158. पण ऑर्डर बदलण्याचा अधिकार, रूल बदलण्याचा अधिकार, याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार हा हायकोर्टाला असलेला आपल्याला बघायला मिळतो. आता पहिलं शेड्यूल झालं की ज्याच्यामध्ये 51 ऑर्डर आहेत. त्याच्यानंतर याला काही अपेंडिसेस आहेत फर्स्ट शेड्यूलला. मग ते जे अपेंडिक्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं, म्हणजे ज्याला जोडपत्र म्हणतो. अपेंडिक्स A, B, C, D, कॅपिटल A जे तुम्हाला बघायला मिळतात. मग त्याच्यामध्ये प्लीडिंग असेल, प्रोसेस असेल, डिस्कव्हरी असेल, डिक्रीज असेल, एक्झिक्युशन असेल, असे काही अपेंडिक्सेस त्याला जोडलेले जे आहे ते बघायला मिळतात. म्हणजे एकूणच अशा पद्धतीने CPCचं जे काही अनुक्रमणिका विचारात घेतल्यानंतर या CPC मध्ये ह्या बाबी अशा पद्धतीने समाविष्ट असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. आता काही गोष्टींवरती थोडासा आपण फोकस टाकूया CPC समजून घेण्याच्या अनुषंगाने. तर त्या अनुषंगाने या CPCचं जे काही वैशिष्ट्य ज्याला म्हणता येईल, स्ट्रक्चर समजून घेत असताना ठळक बाबी या काय आहेत, तर त्या काही मुद्द्यांच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात घेता येतील. याच्यामध्ये जे काही सेक्शन्स आहेत तर ते सेक्शन्स सबस्टॅन्टिव्ह प्रोसिजरल प्रिन्सिपल्स म्हणून आपल्याला विचारात घेता येतील. सेक्शन 1 ते 158 पर्यंतच्या ज्या काही तरतुदी आहेत तर हे काय आहेत CPCच्या अनुषंगाने जर आपण त्याला बघितलं तर सबस्टॅन्टिव्ह महत्वपूर्ण, म्हणजे जसं आपण सबस्टॅन्टिव्ह लॉ, हा सबस्टॅन्टिव्ह लॉ कशा संदर्भात बोलतो, राईट्स, लायबिलिटीज आणि ड्युटीज किंवा ऑब्लिगेशन्स, आणि प्रोसिजरल लॉ त्या राईट्स, लायबिलिटीज आणि ऑब्लिगेशन्स यांची अंमलबजावणी कशी होईल या संदर्भात बोलतो. तर सेक्शन जे आहेत 158, तर हे सेक्शन या ठिकाणी काय कंटेन करतात, तर सबस्टॅन्टिव्ह प्रोसिजरल प्रिन्सिपल्स ते कंटेन करतात. आणि ऑर्डर आणि रूल्स वगैरे जे आहेत तर ते प्रोसिजरल मशिनरी कशा पद्धतीने असेल हे सांगण्याचं काम हे तुमच्या ऑर्डर आणि रूल्स त्या ठिकाणी करताना आपल्याला बघायला मिळतं. पण जर समजा आता या ठिकाणी दोन्हीमध्ये वाद निर्माण झाला, कशात वाद निर्माण झाला, एका बाजूला सेक्शन आणि दुसऱ्या बाजूला ऑर्डर आणि रूल्स आहेत, हे दोन्हीमध्ये जर वाद निर्माण झाला तर या ठिकाणी प्राधान्य जे आहे ते कशाला दिलं जाईल, तर या ठिकाणी सेक्शन्स विल प्रिव्हेल ओव्हर ऑर्डर अँड रूल्स. सेक्शन हा सबस्टॅन्टिव्ह पार्ट आहे आणि ऑर्डर आणि रूल्स हे त्याला पूरक आहेत. म्हणून पाल्य हा पालकापेक्षा मोठा नसतो. मग मोठं कोण आहे तर पालक मोठा आहे. म्हणून हा पाल्य म्हणजे ऑर्डर आणि रूल्स हे पाल्य म्हणून आपल्याला या ठिकाणी विचारात घेता येतील. आणि म्हणून या ऑर्डर आणि रूल्स आणि दुसऱ्या बाजूला सेक्शन्स यांच्यामध्ये जर वाद निर्माण झाला तर प्रायोरिटी किंवा प्रायमसी कोणाला दिली जाईल, तर ती सेक्शन्सला दिली जाईल, ऑर्डर आणि रूल्सला दिली जाणार नाही. आणि म्हणून हे जे काही CPC जो आहे तो प्रायमरी कुठे लागू होतो, तो सिव्हिल कोर्ट आणि सिव्हिल प्रोसिडिंग याला लागू होताना बघायला मिळतो. तर या पद्धतीने एक स्ट्रक्चर CPCचं आपल्याला समजून घेता येईल. आता आणखी याबद्दल पुढे जात असताना हा जो काही CPC जो विषय आहे बघ, हा विषय कोणाच्या अखत्यारीमध्ये येतो, जसं राज्यघटनेच्या संदर्भात चर्चा करत असताना आपण बघितलं की भारतीय राज्यघटनेमधलं 7वं परिशिष्ट शेड्यूल नंबर 7 ते कशा संदर्भात बोलतं, तर त्या 7व्या शेड्यूलमध्ये आपल्याला 3 लिस्ट बघायला मिळतात, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. मग ह्या 3 लिस्टमध्ये काय बघायला मिळतं, तर विषयांची विभागणी बघायला मिळते. केंद्राच्या अखत्यारीमध्ये कोणते विषय येतील, राज्याच्या अखत्यारीमध्ये कोणते विषय येतील, आणि कॉन्करंट लिस्ट जिला आपण मराठीमध्ये समवर्ती सूची असं म्हणतो,
म्हणजे त्या लिस्टमध्ये समाविष्ट असणाऱ्या विषयांवरती कायदे करण्याचा, कारभार करण्याचा अधिकार हा दोन्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांना असलेला बघायला मिळतो. तर सीपीसी हा विषय कोणत्या लिस्टमध्ये आहे, तर तो कॉन्करंट लिस्टमध्ये एंट्री नंबर 13. कॉन्करंट लिस्टमधली जी एंट्री 13 नंबरची आहे त्याच्यामध्ये हा सिव्हिल प्रोसिजरचा विषय आपल्याला 7व्या शेड्यूलमध्ये जो आहे तो बघायला मिळतो. मग आता ह्या सीपीसीला जो काही इफेक्ट आहे तो रिट्रोस्पेक्टिव्ह आहे का? इफेक्ट दोन प्रकारचा असतो. एक असतो रिट्रोस्पेक्टिव्ह आणि दुसरा असतो प्रॉस्पेक्टिव्ह. प्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे ज्या दिवशी अस्तित्वात आलं तिथून पुढे लागू होणं, आणि रिट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे ज्या दिवशी अस्तित्वात आलं त्याच्या अगोदरपासून लागू होणं. म्हणजे समजा गृहीत धरा, आजची 13 मे तारीख आहे. आज 13 तारखेला जर समजा एखादा कायदा अस्तित्वात आला असेल तर तो आजपासून पुढे लागू होणं याला म्हटलं गेलं प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट. पण 13 मे 2026ला अस्तित्वात आलेला कायदा 1 जानेवारी 2026 पासून जर लागू केला तर त्याला म्हटलं जातं रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट. मग सीपीसी 1908ला अस्तित्वात आला तर त्याला रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट आहे का? तर नाही. 1980ला जी एक केस झाली होती महादेव प्रसाद सिंग, त्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट म्हटलं की सीपीसी रिट्रोस्पेक्टिव्ह नाहीये, म्हणजे तिला पूर्वलक्षी प्रभाव नाहीये. तर 1908 पासून पुढे सीपीसी लागू होईल. ती 1860 किंवा 1908च्या अगोदरच्या काळाला ती लागू होणार नाही. मग इट अप्लाइज इन लिबरल इंटरप्रिटेशन, नॉट इन स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशन. सीपीसीचं ऍप्लिकेशन करत असताना तिचं अर्थान्वयन, इंटरप्रिटेशन म्हणजे तिला अर्थ बहाल करत असताना तो अर्थ कशा पद्धतीने दिला जातो? उदार पद्धतीने दिला जातो, स्ट्रिक्ट पद्धतीने दिला जात नाही. म्हणजे त्या ठिकाणी अडून बसणं ज्याला म्हणतो आपण, एकदम स्ट्रिक्ट स्वरूपामध्ये लिटरल इंटरप्रिटेशन जे म्हणतो ऍज पर द लेटर्स, ते तशा पद्धतीने न करता त्या तरतुदीचा उद्देश काय, त्या उद्देशाच्या माध्यमातून साध्य काय करायचं आहे याकडे फोकस असलेला आपल्याला बघायला मिळतो. तर ही काही फीचर्स या सीपीसीच्या संदर्भामध्ये जे आहे ते आपल्याला सांगता येतील. आता सीपीसीचं नेचर काय यावरती प्रकाश टाकत असताना सीपीसी आपल्याला दोन भागामध्ये आपण विभाजित केलेला आपल्याला बघायला मिळतो, ज्याला आपण पहिला भाग सेक्शन्स असं म्हणू शकतो आणि दुसरा भाग शेड्यूल, फर्स्ट शेड्यूल, ज्याच्यामध्ये ऑर्डर आणि रूल्स हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. मग हे जे काही सेक्शन्स आहेत तर हे सेक्शन्स अमेंडमेंट करण्याचा अधिकार हा पार्लमेंटला किंवा स्टेट लेजिस्लेचरला आहे, आणि जे काही ऑर्डर किंवा रूल जे आहेत हे बदलण्याचा अधिकार हा हायकोर्टला आहे. मग स्टेट लेजिस्लेचर त्याच्यामध्ये बदल करू शकतं का? तर स्टेट लेजिस्लेचर इज द सुप्रीम बिकॉज दिस इज देअर स्पेअर टू मेक द लॉ. सो लेजिस्लेचर हॅज ऑल्सो पॉवर टू अमेंड, चेंज the order and rules, but this field has been allotted to the High Court. But High Court has no power to amend the sections. Only legislature has power to amend the sections, because this is the exclusive task, exclusive field, exclusive sphere of legislature to amend the law. तर हे नेचर समजून घेत असताना तुमचा सीपीसी हा दोन भागामध्ये विभाजित केलेला आपल्याला बघायला मिळतो. आता इंट्रोडक्शनच्या अनुषंगाने जर समजा काही बाबीवरती फोकस टाकायचा म्हटला तर हा कधी अस्तित्वात आला, त्याचं वर्ष काय आहे, तर तो 21 मार्च 1908, म्हणजे त्यावेळेला तो इनॅक्ट झाला. आणि कमेन्समेंट लागू कधी झाला तर 1 जानेवारी 1909 या तारखेपासून तो लागू झालेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे 1 जानेवारी 1909 पासून प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट त्याला दिलेला बघायला मिळतोय. 1 जानेवारी 1909 याच्या अगोदर त्याला इफेक्ट दिलेला नाहीये. आता याचं एक्सटेंट काय आहे, तर त्याचं एक्सटेंट बघत असताना त्या ठिकाणी म्हटलं गेलं की तो सेक्शन 1च्या अनुषंगाने होल ऑफ इंडिया एक्सेप्ट द स्टेट ऑफ नागालँड अँड ट्रायबल एरियाज त्यांना तो लागू नाही. अगोदर जम्मू अँड काश्मीर याचा सुद्धा समावेश होता, पण 2019ला आर्टिकल 370 जे अबॉलिश केलं गेलं, म्हणजे जम्मू अँड काश्मीर आता त्यातून वगळलं गेलं. मग आता सीपीसी फक्त नागालँड आणि जो काही ट्रायबल एरिया आहे त्याला तो लागू होत नाही, तेवढं वगळून संपूर्ण भारताला लागू होतो. मग सीपीसी कोणी तयार केला, कोणी ड्राफ्ट केला, तर तो सर आर्ली रिचर्ड या नावाच्या व्यक्तीने सीपीसी ड्राफ्ट केलेला आपल्याला जो आहे तो बघायला मिळतो. आणि जे आपण आतापर्यंत चर्चा करत असताना बघितलं की सीपीसी प्रोसिजरल लॉ आहे, आणि हा सीपीसी बेस्ड कशावरती होतो, तर
प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, त्याची चर्चा आपण या अगोदरच केली की याचं इंटरप्रिटेशन हे लिबरल पद्धतीने केलं जातं, स्ट्रिक्ट पद्धतीने केलं जात नाही. मग प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस जे आहे तर यावरती आधारभूत राहून सीपीसी हा बनवला गेला किंवा त्यामधल्या ज्या काही तरतुदी आहेत तर त्या प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसला प्राधान्य देत असताना आपल्याला बघायला मिळतात. तर बघा आता सीपीसी सिव्हिल मॅटरमध्ये एक्झॉस्टिव्ह स्वरूपाचा कोड आहे का? आता एक्झॉस्टिव्ह म्हणजे काय? एक्झॉस्टिव्हचा अर्थ होतो परिपूर्ण. म्हणजे काय सिव्हिल नेचरचे जे मॅटर आहे तर त्या सर्व सिव्हिल नेचरचे मॅटर सीपीसी कव्हर करतो का? तर तो एक्झॉस्टिव्ह स्वरूपाचा नाही. परिपूर्ण म्हणजे सगळे सिव्हिल स्वरूपाचे मॅटर त्याच्या अंतर्गत कव्हर होतीलच असं नाही. तर काही सिव्हिल स्वरूपाचे मॅटर्स हे इतर ट्रिब्युनलकडे, इतर न्यायालयांकडे सुद्धा जाताना जे आहे ते बघायला मिळतात, म्हणून तो एक्झॉस्टिव्ह स्वरूपाचा नाही. पण जी काही त्याची जी तरतूद आहे कोड, तर ती कोडमधील तरतुदी ह्या एक्झॉस्टिव्ह करण्याचा प्रयत्न त्या ड्राफ्ट्समनने त्या ठिकाणी केलेला जो आहे तो बघायला मिळतो. आणि म्हणून ह्या सीपीसीचा जो काही उद्देश होता तो कन्सॉलिडेट अँड अमेंड द लॉज रिलेटिंग टू द प्रोसिडिंग्स ऑफ द सिव्हिल कोर्ट. आता या ठिकाणी कन्सॉलिडेशन हा शब्द आलेला आहे. कन्सॉलिडेट करणं म्हणजे नेमकं काय करणं? मग जे काही लॉज सिव्हिल नेचरचे जे काही लॉज होते तर त्यांच्यामध्ये दुरुस्ती करणं, ती काही प्रोसिजर आहे तर ती प्रोसिजर ही एका ठिकाणी एकत्रित आणणं. कन्सॉलिडेट करणं म्हणजे एकत्रित करणं. आणि कोड म्हणजे कायद्याचे जे काही दोन प्रकार पडतात, कायद्यांचे अनेक प्रकार आहेत पण त्यापैकी प्रामुख्याने तुम्ही इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट जो काही शिकलात तर त्याच्यामध्ये कन्सॉलिडेटिंग स्टॅट्यूट आणि कोडिफाईंग स्टॅट्यूट हे तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ते विचारात घेतलं. म्हणजे कोड जो आहे तो परिपूर्ण एखाद्या विषयावरती परिपूर्ण आणि अथॉरिटेटिव्ह पद्धतीने बोलण्याचं काम करत असतो. आणि कन्सॉलिडेटिंग स्टॅट्यूट त्या विषयाच्या संदर्भात विखुरलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या एका ठिकाणी आणण्याचं अथॉरिटेटिव्ह पद्धतीने काम करताना बघायला मिळतो. मग सिव्हिल नेचरच्या ज्या काही प्रोसिडिंग्स आहेत तर त्यांना एका ठिकाणी आणण्याचं काम तुमचा हा सीपीसीच्या माध्यमातून झालेलं आपल्याला या ठिकाणी जे आहे ते बघायला मिळतं. तर एकूणच सीपीसीच्या संदर्भातलं हे इंट्रोडक्शन या ठिकाणी या पद्धतीने आपण विचारात घेऊ शकतो. त्याचे उद्देश जर बघितले तर कोडिफिकेशन, तर कोडिफिकेशन म्हणजे नेमकं काय? सो टू ब्रिंग टुगेदर अँड अरेंज सिस्टमॅटिकली ऑल द लॉज रिलेटेड टू सिव्हिल प्रोसिजर इनटू अ सिंगल कॉम्प्रिहेन्सिव्ह कोड. म्हणजे या कायद्याचा उद्देश काय? बघा आता या ठिकाणी कोडिफिकेशन आणि वरती आपण शब्द बघितला होता कन्सॉलिडेटिंग. कन्सॉलिडेटिंग म्हणजे एकत्र करणं. आता कोडिफिकेशन करणं म्हणजे नेमकं काय? तर या ठिकाणी त्यांची अरेंजमेंट जी आहे, ज्या तरतुदी आहेत कशाच्या सिव्हिल प्रोसिडिंगच्या संदर्भात, या तरतुदी एकत्र आणणं, सिस्टमॅटिक पद्धतीने त्या अरेंज करणं आणि त्यांचा एक सिंगल आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह व्यापक स्वरूपाचा एक कोड जो आहे तो तयार करणं, त्याला कोडिफिकेशन म्हटलं गेलं. म्हणजे टू कोडिफाय, दिस इज वन ऑफ द ऑब्जेक्ट ऑफ सीपीसी. दुसरा उद्देश काय? रिव्हिजन आणि अमेंडमेंट. तर हे रिव्हिजन म्हणजे दुसरा उद्देश काय? टू रिफॉर्म द एक्झिस्टिंग लॉज ऑफ सिव्हिल प्रोसिजर. म्हणजे 1908च्या अगोदर सिव्हिल प्रोसिजरच्या संदर्भामध्ये जे काही कायदे अस्तित्वात होते तर ते रिवाइज करणं, अमेंड करणं हा 1908च्या सीपीसीचा उद्देश असलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर युनिफॉर्मिटी, की ज्या काही सिव्हिल प्रोसिजरच्या संदर्भात तरतुदी वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या होत्या तर त्यांच्यामध्ये एक वाक्यता बघायला मिळत नव्हती आणि त्यामुळे मग संभ्रमाची परिस्थिती निर्माण व्हायची, गोंधळाची परिस्थिती निर्माण व्हायची. आणि मग ती गोंधळाची परिस्थिती टाळण्यासाठी त्याच्यामध्ये एक सूत्रबद्धता असावी, एक वाक्यता असावी, या अनुषंगाने 1908ला तुमचा हा सीपीसी अस्तित्वात आणलेला बघायला मिळतो. आणि चौथा जो काही उद्देश आहे की फेअरनेस अँड जस्टिस, म्हणजे फेअर आणि जस्ट रिझोल्युशन ऑफ सिव्हिल डिस्प्यूट जे आहेत विदाऊट अननेसेसरी डिले. म्हणजे आता कायद्याचा उद्देश जरी हा अशा पद्धतीचा असला की त्या ठिकाणी म्हणजे विलंब झाला नाही पाहिजे. जनरली जे म्हणतो आपण जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. तर सीपीसीच्या बाबतीमध्ये जे काही टेक्निकॅलिटी आणि जो काही खेळ चालतो तारीख पे तारीख जे तुम्हाला बघायला मिळतं आणि सीपीसी मध्ये दावा जर एखादा दाखल केला म्हणजे आजोबाने दाखल केला तर निकाल कधी कधी नातवाला मिळतो. एवढी जलद प्रोसिडिंग आपली सिव्हिल कोर्टामध्ये असलेली जी आहे ते आपल्याला बघायला मिळते. म्हणजे कायद्याचा उद्देश आहे की जलद न्याय द्यावा. पण आज जी परिस्थिती बघितली जाते म्हणजे कायद्यात असणाऱ्या तरतुदी, त्या तरतुदींचा केला गेलेला गैरवापर, त्यातून शोधलेल्या पळवाटा आणि यामुळे मग निकालाला किती दिरंगाई होते हे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. पण कायद्याचा जो काही उद्देश होता की फेअरनेस आणायची आहे, जस्टिस प्रदान करायचं आहे, तर असे काही उद्देश या सीपीसीने डोळ्यासमोर ठेवलेले आपल्याला
ज्या तिथे बघायला मिळतात. म्हणजे एकूण CPCच्या संदर्भामध्ये ही जी काही तोंड ओळख आहे तर ती आपण या ठिकाणी करून घेण्याचा प्रयत्न ह्या आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी केलेला आहे. तर आज या ठिकाणी मी थांबतोय. राहिलेल्या बाबींची चर्चा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये CPCच्या संदर्भात करणार आहोत. तुम्ही त्या संदर्भात जे आहे ते वाचन करणं गरजेचं आहे, कारण एका तासामध्ये तुमचं सगळंच काही या ठिकाणी कव्हर केलं जाणार नाही. पण काही गोष्टींची तोंड ओळख तुम्हाला व्हावी हा उद्देश ठेवून ही लेक्चर्स आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यातून जास्तीत जास्त तुमचा बेनिफिट कसा होईल हा प्रयत्न माझा या ठिकाणी असेल. मग त्या दृष्टीने कंपायलेशन वेगळ्या स्वरूपाचं वेगवेगळ्या सोर्सेसमधून मटेरियल कंपाईल करण्याचा प्रयत्न करतोय. ऑब्जेक्टिव्ह MCQs तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. ते MCQs तुम्ही रेफर करत असताना त्यामध्ये दिली गेलेली उत्तरं ही पडताळून बघत चला, की जेणेकरून त्यामुळे तुमचा अभ्यास पण वाढेल आणि ॲक्युरसी जी आहे, कारण ऑनलाईन हे मटेरियल सगळं ऑनलाईन वगैरे आहे, मग त्यामध्ये चुका होऊ शकतात, तर त्या थोड्याशा आपण बघणं गरजेचं आहे. जेवढं तुम्ही त्यामध्ये सराव कराल तर तेवढा बेनिफिट तुमचा त्या ठिकाणी जे आहे तो होत राहील. तर ठीक आहे, आज थांबूया आपण या ठिकाणी. राहिलेल्या बाबींची चर्चा आपण उद्या करू. तुमच्या काही सजेशन असतील तर तुम्ही वैयक्तिक मेसेजच्या माध्यमातून मला कळवू शकता, फोन करून कळवू शकता. म्हणजे काय असेल तर आपण त्या संदर्भात सुधारणा जी आहे ती करू शकतो. ठीक आहे, थांबायचं का मग? हो सर. ओके, थँक्यू. मीटिंग बंद करतोय मी आता. थँक्यू सर.